नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा, आपल्या बागेतील आहे हे कृष्णकमळ. तर खूप सारे फुलं त्याला आलेले आहेत आणि फुलं पण इतके सुंदर आहे आणि खूप छान असा सुगंध त्याचा येतो. तर भरपूर साऱ्या प्रमाणात फुलं पाकळलेली आहेत आणि नवीन नवीन कळ्या पण लागलेल्या आहेत आणि नवीन नवीन फांद्या पण लागलेल्या आहेत. तर यासाठी आम्ही काय करतो ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आणि खत वगैरे तर मी काही कुठलं देत नाही आहे त्याला, कारण झाडच खूप मोठं आहे ते आणि खत वगैरे तिथपर्यंत जायला म्हणजे नाही का, ते खूप झाडात असल्यामुळे त्याच्यापर्यंत खरं आम्हाला पोहोचता येत नाही त्याच्या मुळापर्यंत. तर असं शेणखत वगैरे त्याला जात असेल आणि त्याचंच म्हणजे तिथे जास्वंद आहे, मधुमालती आहे आणि असे बरेच झाडं असल्यामुळे तिथे त्या पाला वगैरे गळून त्याला त्याचंच खत तयार होतं असं वाटतं. कारण इतक्या प्रमाणात जेव्हा फुलं लागतात तेव्हा त्याला काहीतरी खत पाणी जातं म्हणूनच लागतात. तर ते त्याचं खत तेच तयार करतं असं वाटतं. आणि पाणी वगैरे तर आपलं देतच असतो आपण. तर भरपूर साऱ्या कळ्या आणि भरपूर सारे फुलं तुम्ही बघू शकता, भरपूर लागलेले आहेत आणि कळी पण खूप अशी म्हणजे मोठी मोठी कळी आहे आणि फूल पण खूप मोठं मोठं आहे आणि फूल तर खूपच सुंदर आहे. तर बघ, आणि कुणाला जर हे वेल लावायचं असेल तर खरं आत्ता लावला पाहिजे, कारण हे दिवसात छान असं रोपून जातो तो. तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे कसा लावायचा आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही काडी काढून लावा किंवा नर्सरीतून विकत आणला तरी पण आता आणा, म्हणजे छान असं रोपून जातो. तर मी त्याला कुठलंही खत वगैरे देत नाही, पण ज्यावेळेस म्हणजे नाही का थंडीच्या दिवसात त्याचे पानं पिवळे वगैरे पडतात, तर मार्च एप्रिलच्या वेळेस आहे ना, मी त्याला पूर्ण कट करून देत असते. म्हणजे आता ज्या ज्या फुलांना हे नवीन फांद्या येऊन जे फुलं येऊन गेलेले असतात ना, तर याला मी कट करून टाकत असते फक्त. म्हणजे पूर्ण झाडं जेव्हा कट करतो ना, त्याच्याबरोबर याला पण कट करून टाकते. तर कट केल्यानंतर जे म्हणजे पाऊस पडल्यावर त्याला जेव्हा नवीन फांदी फुटून येते ना, त्याला इतके सारे फुलं लागलेले आहेत. तर खत असेलही कुठलं वेगळं वेगळं खत कुणी देतही असेल, पण मी कुठलंही खत वगैरे देत नाही आहे. फक्त कटिंग महत्त्वाची, म्हणजे काय होतं ते करावंच लागते, कारण खूप मोठं झाड असल्यामुळे कटिंग त्याची करावीच लागते. नाहीतर खूप असा पांगून जातो आणि नंतर दुसऱ्या वेळेस फुटताना पण व्यवस्थित फुटत नाही. कारण ज्या पहिल्या फांद्यांना फुलं येऊन गेलेले असतात ना, त्याला एवढं चांगलं होत नाही. कट केलं ना की मग छान असे परत 4-4, 5-5 नवीन फांद्या फुटून आणि मग त्याला छान असे फुलं ज्यावेळेस लागायचे असतात त्यावेळेस बरोबर लागतात. कोणी कोणी देत असेल, पण शेणखत वगैरे असेल तर अजून दुसरे कुठले खतं वगैरे देत असतील तर आणि याच्यातून कलर पण भरपूर आहेत, कुणाकुणाकडे वेगळं आहे. तर आमच्या शेतात आहे ना, एक पांढरा कलर आहे, तो मी आणणार आहे. आता पाऊस पडला ना तर तिचे फुलं उमलतात ना, मग ते दिसून येतात. आता याच्यातून एक पांढरा कलर आहे, तो आणणार आहे. आणि मी एक फिक्कट निळा पण पाहिलेला आहे आणि एक चॉकलेटी कलर पण पाहिलेला आहे. पण ती फुलाचे आणि जाती पण थोडे वेगळे वेगळे आहेत, ते वेगळे दिसतात. पण हे जे आहे ना, खूप मोठं असं फुलं आहे, तर हे आहे माझ्याकडे. तर अशा प्रकारे जास्त फुलं येण्यासाठी तर मी हाच उपाय करत असते, की त्याला कट करत असते. फांद्या त्याच्या पूर्ण काढून टाकत असते, वेलच पूर्ण मी कमी करून टाकत असते आणि नंतर जेव्हा नवीन फुटतो तेव्हा छान असे फुलं त्याला लागतात. तर भरपूर सारे फुलं लागतात, बघू शकता तुम्ही. पण यांचे छोटे छोटे झाडं आहेत, तर ते नाही कट वगैरे करू शकत. पण ज्या फांदीला फुल येऊन गेलं ना, तर ती फांदी काढून टाकली पाहिजे, म्हणजे त्याला नवीन फुटून आणि परत छान असं 2-3 फांद्या पडतात. मग जेव्हा नवीन फुटते तेव्हा तुम्ही बघू शकता एका एका ठिकाणी 5-5, 6-6, 10-10 आहेत काही काही ठिकाणी. पण तेव्हा कॅमेरा म्हणजे ते हात नाही पुरत आहे माझा, खूप उंच आहे. तर बघू शकता तुम्ही एका एका ठिकाणी 10-10, 12-12 फुलं लागलेले आहेत त्याला. तर अशा प्रकारे मी कटिंग करत असते जास्त फुलं. आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस त्याची फुटायची वेळ असते त्यावेळेस भरपूर जास्त प्रमाणात तो फुटून जातो म्हणून. तर मी तर म्हणजे पहिल्या वेळेस तर वेल असाच तोडून टाकला होता, म्हटलं खूप दाट झाला म्हणून. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा तो फुटला ना, तर इतके जास्त फुलं आले, मग तेव्हापासून मी ते कट करायला लागले. तर मग अशा प्रकारेच मी कट करत असते जास्त फुले येण्यासाठी. बाकी त्याला कुठलंही खत वगैरे नाही अजून दिलेलं, म्हणजे नाही का हे द्या ते द्या असं काही नाही आहे. जे शेणखत असतं आमच्या इथं तेच जातं पूर्ण झाडांना आणि त्याचा भरपूर पाला गळतो. ज्यावेळेस आपण कट करतो किंवा हिवाळ्यात पण पिवळा पडतो ना तो, तर हिवाळ्यात पण पाला वगैरे पडतो, तर त्याचं खाद्य तो तयार करतो आणि छान असे मग त्याला फुलं नंतर येतात. तर बघू शकता तुम्ही, कळ्या पण भरपूर प्रमाणात आहे
आता काय उद्या पाखरणारे आहेत ना, तरी पण आत्ताच इतक्या जास्त प्रमाणात त्या हे झालेल्या आहेत. म्हणजे उद्या सकाळी लवकर आणि ऊन पडल्याशिवाय शक्यतो नाही पाकळत ते फुल लवकर सकाळी. तर भरपूर फुलं आहेत. मी रोज एवढी फुलं तोडत नाही आहे. पण आज व्हिडिओ करायचं म्हणून फुलं तोडलेले आहेत. तर भरपूर सारे फुलं तोडलेले असूनसुद्धा अजून खूप सारे वेलीवर फुलं होते. कारण खूप मोठा वेल आहे आणि आम्ही ते नाही का कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड हे असं तर त्यावर काढून दिलेलं आहे. तिथे भरपूर झाडं आहेत. त्यामुळे ते आम्हाला ते बाकीचे झाडं पण काढता येत नाही. पण ज्यावेळेस आपण कट करतो ना त्यावेळेस छान असं मोकळं होतं आणि मग नवीन नवीन फांद्या त्याला फुटत चालतात. तर बघू शकता फूल पण किती छान आणि किती मोठं आहे. सुगंध तर विचारूच नका, इतका सुगंध येतो ना. आपण घरात देवघरात जेव्हा फुलं वाहतो पूर्ण घरभर सुगंध त्याचा होतो. तर हे बघा अशा प्रकारे फुलं आता छान असं ऊन पडलं आहे. तर त्यामुळे मग मी फुलं तोडत आहे. कारण आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि पावसात पण मग हे होतं. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फुलं आहेत आणि कळ्या पण खूप छान अशा लागलेल्या आहेत. रोजच्या रोज भरपूर फुलं असतात, रोजच असतात इतके फुलं. तर मी भरपूर असे फुलं तोडलेले आहे. मी तुम्हाला दाखवेल नंतर. हे बघा कळी बघा किती लागलेले आहे. आता जे आपण फुलं तोडतो ना इथे सुद्धा आणि उद्याच्या पण करायची तयारी लगेच फुललेली चालू आहे. काही कालच्या सुकलेल्या आहेत. तर बघा इतके असे दाट फुलं लागतात. इथेच जर इथे तर या फांदीला तर रोजच्या रोज 15-20 फुलं एकाच फांदीला येऊन जातात. इतके दाट फुलं लागलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही मी आज इतके सारे फुलं तोडलेले आहेत. खरं तर मी रोज एवढे नाही तोडत, वेलीवर राहून देत असते. पण आज मला व्हिडिओ करायचा होता म्हणून तोडले होते मी. तर बघा किती छान असे फुलं निघतात आणि एक ताट भरून अजून 2-3 ताट भरतील एवढे फुलं वेलीवर आहेत. तर बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला कटिंग करणं शक्य असेल झाडाचं तर नक्की करत जा. छान छान फुलं आपल्याला परत येतात. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.